Friends, welcome to my channel Pharma Education. In previous video, we can see introduction and origin of pharmaceutical legislation in India. And in this video, we can see the remaining part, the DE committee, recommendation of DE committee and objectives. Objectives of pharmaceutical legislation in India. Okay. So first we can see drug inquiry committee, means DE committee or Chopra committee. Government of India appointed Drug Inquiry Committee under the chairmanship of Colonel R.N. Chopra in 1931 is also known as Chopra Committee. म्हणजेच की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 1931मध्ये कर्नल R.N. चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली ड्रग इन्क्वायरी कमिटी अपॉइंट केली, म्हणून याला चोप्रा कमिटी असे देखील म्हटलं जातं. देन नेक्स्ट, रेकमेंडेशन ऑफ चोप्रा कमिटी. फर्स्ट, सेंट्रल लेजिस्लेशन टू कंट्रोल ड्रग अँड फार्मसी, म्हणजेच ड्रग आणि फार्मसी कंट्रोल करण्यासाठी केंद्रीय कायदा हा असला पाहिजे. सेकंड, सेटिंग अप ऑफ टेस्टिंग लॅबोरेटरीज इन ऑल द स्टेट्स सो ॲज टू कंट्रोल क्वालिटी ऑफ प्रोडक्शन ऑफ ड्रग अँड फार्मास्युटिकल्स अँड सो ऑल्सो इम्पोर्टेड ड्रग्स. ऑल स्टेटमध्ये टेस्टिंग लॅबोरेटरीजची स्थापना करणे, जेणेकरून ड्रग आणि ड्रगच्या प्रोडक्शनची क्वालिटीवर कंट्रोल ठेवता येईल आणि त्याचेच इम्पोर्टेड ड्रगवरतीही कंट्रोल ठेवता येईल. हे सेकंड रेकमेंडेशन आहे चोप्रा कमिटीचे. थर्ड, टू अपॉइंट अँड ॲडवायझरी बोर्ड टू ॲडवाइज द गव्हर्नमेंट इन मेकिंग रूल्स, मीन्स नियम बनवण्यासाठी गव्हर्नमेंटला ॲडवाइस देण्यासाठी ॲडवायझरी बोर्ड अपॉइंट करणे, हे थर्ड चोप्रा कमिटीचे रेकमेंडेशन आहे. फोर्थ, setting up of courses for training in pharmacy and prescribing minimum qualification of as a pharmacist. This recommendation is very important. Means pharmacy training साठी कोर्सेस सेट करणे आणि फार्मासिस्ट म्हणून मिनिमम क्वालिफिकेशन निर्धारित करणे हे महत्त्वाचे आहे. फिफ्थ, रजिस्ट्रेशन ऑफ एव्हरी पेटंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिन, म्हणजेच की एव्हरी पेटंट आणि मालकीच्या मेडिसिन्स ज्या आहेत, ज्या खाजगी, त्याची नोंद करणे हे गरजेचं आहे. 6, डेव्हलपमेंट ऑफ ड्रग इंडस्ट्री इन इंडिया, मीन्स इंडियामधील ज्या ड्रग इंडस्ट्रीज आहेत त्यांचा विकास होणे, त्यांचा विकास करणे हे रेकमेंडेशन आहे चोप्रा कमिटीची. द नेक्स्ट, स्टेप्स शुड बी टेकन टू कम्प्लाय इंडियन फार्माकोपिया, मीन्स इंडियन फार्माकोपियाचे पालन करण्यासाठी स्टेप्स ह्या घेतल्या पाहिजे गव्हर्नमेंटनं. नेक्स्ट, स्कोप ऑफ फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इन इंडिया. इट इज रिलेटेड विथ लीगल सिस्टीम विच रेग्युलेट द कंडक्ट ऑफ फार्मसी बिझनेस अँड प्रॅक्टिस ऑफ प्रोफेशन ऑफ फार्मसी, मीन्स हे कायदेशीर सिस्टीमशी रिलेटेड आहे, जे फार्मसी व्यवसायाचे रेग्युलेशन आणि फार्मसी व्यवसायाचा सराव नियंत्रित करते. सेकंड, अ थोरो अंडरस्टँडिंग ऑफ ऑल लॉज पर्टेनिंग टू फार्मसी इज इसेन्शियल, म्हणजेच की फार्मसी संबंधित सर्व कायद्यांची संपूर्ण समज असणे हे खूप आवश्यक आहे. अँड ऑल लीगल ॲस्पेक्ट्स मस्ट बी सॅटिस्फाईड बाय धोज हू विश टू प्रॅक्टिस इन द फार्मसी बिझनेस, म्हणजेच फार्मसी बिझनेसचा सराव करू इच्छिणाऱ्यांना सर्व कायदेशीर बाबींचे नॉलेज असणे किंवा त्यांना पूर्ण समज असणे हे आवश्यक आहे. नेक्स्ट थर्ड वन, इट हेल्प्स द फार्मासिस्ट टू अंडरस्टँड देअर लीगल अँड इथिकल रिस्पॉन्सिबिलिटीज, मीन्स हे फार्मासिस्टला त्यांच्या कायदेशीर आणि इथिकल मीन्स नैतिक जबाबदारी समजून घेण्यास मदत करते. अँड ऑल्सो हेल्प्स thereby avoid danger of unnecessary legal proceedings, म्हणजे त्यांनी आणि तेथे अनावश्यक कायदेशीर कारवाईचा धोका टाळण्यास देखील हेल्प करते. ते कसे, तर त्याला पूर्ण कायद्याची समज असल्यामुळे तो अनलिगल ज्या लीगल प्रोसिडिंग्स आहेत त्यापासून तो दूर राहतो. फोर्थ वन, the patient should get the drugs of good quality which are tested and evaluated for safety and efficacy, म्हणजेच की पेशंटला चांगल्या क्वालिटीचे ड्रग मिळाले पाहिजेत
की ज्या ड्रगची सुरक्षा आणि परिणामकारकतेसाठी टेस्ट आणि इव्हॅल्युएशन झाले आहे. नेक्स्ट, इट ऑल्सो कवर्स लीगल ॲस्पेक्ट रिलेटिंग टू मॅन्युफॅक्चर ऑफ ड्रग इन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, देअर स्टोरेज, सेल अँड डिस्ट्रीब्युशन एक्सेट्रा. मीन्स हे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये ड्रग मॅन्युफॅक्चरिंग, त्याचे स्टोरेज, सेल म्हणजे विक्री आणि डिस्ट्रीब्युशन इत्यादी संबंधित कायदेशीर बाबींचा यामध्ये समावेश असला पाहिजे. नेक्स्ट, इट सेफगार्ड द हेल्थ ऑफ पीपल बाय मेकिंग राईट मेडिसिन बाय कंट्रोलिंग फार्मसी बिझनेस अँड प्रोफेशन. म्हणजेच की हे फार्मसी बिझनेस आणि प्रोफेशन कंट्रोल करून राईट मेडिसिन बनवून लोकांच्या आरोग्याचे रक्षण करत असते. देन नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्स ऑफ फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इन इंडिया. फर्स्ट, त्या अगोदर ऑब्जेक्टिव्स ऑफ फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इन इंडिया म्हणजेच की भारतातील औषधी कायद्यांची उद्दिष्टे. आणि मेन म्हणजे कोणताही कायदा बनवण्यामागे काहीतरी उद्दिष्ट असतं. तसेच त्यामागे ऑब्जेक्टिव्स ऑफ फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इन इंडिया, फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इन इंडियामध्ये कायदे बनवण्यासाठी काहीतरी ऑब्जेक्टिव्ह आहे ते बघूया. फर्स्ट वन, टू कंट्रोल हेल्थ केअर बाय रेग्युलेटिंग द मॅन्युफॅक्चर, सप्लाय अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड क्वालिटी ड्रग्स. म्हणजेच की गुड क्वालिटीच्या ड्रगचे उत्पादन, पुरवठा म्हणजे सप्लाय आणि त्यांचे डिस्ट्रीब्युशन रेग्युलेट करण्यासाठी हेल्थ केअर सिस्टीमला प्रोत्साहन देणे हे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. सेकंड, टू मेक these drugs available to public at reasonable prices and through qualified person. दुसरं उद्दिष्ट म्हणजे हे ड्रग्स वाजवी किमतीत आणि क्वालिफाईड पर्सनद्वारे पब्लिकसाठी अवेलेबल करून देणे. देन नेक्स्ट, टू सेफगार्ड द पीपल फ्रॉम मिसलिडिंग अँड फॉल्स ॲडव्हर्टाइजमेंट रिलेटिंग टू ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज. मीन्स औषध आणि जादूच्या उपायांशी, मॅजिक रेमेडीज मीन्स जादू, औषध आणि जादूच्या उपायांशी संबंधित लोकांची मिसलिडिंग मीन्स दिशाभूल आणि फॉल्स ॲडव्हर्टाइजपासून संरक्षण करण्यासाठी हे मेन हेतू आहे त्याच्यामागे. देन नेक्स्ट, टू रेग्युलेट द प्रोफेशन ऑफ फार्मसी. मीन्स फार्मसीच्या व्यवसायाचे रेग्युलेशन करणे.